नमस्कार गाईज, कसे आहात? आशा करते मस्त असाल. तर चला, मी आता आधी दिवाबत्ती करून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. हे बघा माझा देवारा किती अवघे. तर गाईज दिवाबत्ती करून झाले आहे आणि हिला पण लागले भूक वाटतं. ती बघा रडून रडून तिची अवस्था काय झाली. हे बघा आता काय काय सर्च करेल. बाबू काय करते ते बघ मायकाला. बोल बोल, सर्च करते ना तू. ऐकलं का? टॉम अँड जेरी. तिला पण लागले भूक एक तर सकाळी सकाळी. बरंच टाइम, तरी 9:30 वाजले तरी आज लवकरच मागते ती. भूक लागल्यावर मोबाईलची आठवण येते फक्त तिला. ते कसं जेवताना मोबाईल बघायला भेटतो म्हणून जेवण पाहिजे, म्हणजे जेवण दिला की मोबाईल पण भेटेल. कसं डोकं असतं त्यांचं मुलांचं. तर तिला थोडा आधी भरून. ओके, तर मी तिला आधी थोडा भरून घेते, बाकीचं नंतर बघूया. अजून आमचं पण जेवण बनवायचं आहे. म्हणजे जेवण काय केलं नाही, फक्त चपाती वगैरे बनवायची, चपाती आणि भाजी. आणि तिच्यासाठी थोडा मऊ भात केला आहे, डाळ थोडी टाकली. आणि हे बघा बाहेर कसं वातावरण चाललंय. जरासं सकाळी पाऊस पडला आणि आता थोडा सावली सावली केली. बघा काम का झालं नाही तर दुसरं काम चालू आहे. आता पाणी आलंय ते पाणी भरून घ्यायला लागेल. इकडे बघा, काय देऊ काय देऊ काय देऊ. आता बोल, काय देऊ ते. गंमत बघा तिची. बोल बोल, काय बोलते. सर्च करते कमली भूत. माही माही, नाव काय तुझं? माही. मऊ भात आहे म्हणजे फटाफट खाणार, आणि डाल भात असला तर अजिबात खायला मागत नाही. बघा लगेच एवढा खाल्ला. इथं असं मोबाईल ठेवला ग्लासला लावून, पूर्ण ग्लास मोबाईल पाणी पाणी डायरेक्ट मोबाईलवर ओतला. नशीब. तर गाईज हे बघा, मी बटाट्याची भाजी करणार आहोत ना, तर बटाटे उकडत ठेवलेत. अजून शिजत आहेत, बरंच टाइम झालाय शिजली आहेत. चला, तर आता भाजी करायची आणि अजून चपात्या पण बनवायच्या आहेत. टाइम आज कसा निघून जाते कळतच नाही. ओके, तर आज ही भाजी करून घ्यायला लागेल. चपात्या नंतर करते. एकदा भाजी झाली की चपात्या काही एक साईडला पटापट होतात. तर चला, आम्ही लसूण आणि मिरची कढीपत्ता वगैरे कापून घेतला आहे आणि आता बटाटे सोलते. बटाटे सोलून घेते म्हणजे आपला एक एक कामं झाली की आपले फोडणी द्यायला मोकळं. तर गॅस तुम्हाला माहित आहे गॅस किती महाग झाले आहे. आणि आमची गॅस पण संपत आली, म्हणून आम्हाला जपून वापरायला झाले. आणि चुलीवरतीच आम्ही उकडवून घेतले बटाटे. आणि ते तर हायच टेन्शन, गॅस संपेल असं. आणि हे तर एक माही सकाळपासूनच ती रडते, चिडचिड करते, तिचं पण एक काही कळत नाही, तरी मी तिला भरवून घेतलंय. तर गाईज आता मी भाजी करून घेते आणि अजून चपाती करायची आहेत. पूर्ण 10:30 वाजलेत, अजून चपाती नाही झाली. नुसती रडते, काय समजत नाही मला. असे एक एक नाही, लहान मुलांचं काय असलं ना की नुसतं टेन्शन डोक्याला असतं. मी काही समजत नाही काय झालंय काय नाही. झोपायला झाले म्हणून रडते वाटतं. ओके, तर आहे ती नॉर्मल. तिला काही फोन वगैरे भेटला की झाली गप्प. मी आधी भाजी करून घेते. लागलेत भुका, टाईम
टाइम झाले त्यांचा ते. समोरच्या माणसांना भूक लागली ना की आपोआप तोंडातून चिडचिड तयार होते. मग समजायचं की आता बरोबर ताण चाललाय. ओके तर मी आता फोडणी देते. मला पण आता लागली भूक. आता मला कंट्रोल मजून करायला लागेल. फोडणी चालू आहे बघा. अजून बटाट्याचा तुकडा करायचा. टाईम गेला इथून निघून. तर गाईज फोडणी झाले आणि जराशी जळले पण. बटाटा इकडे तुकडे करत बसले होते. मीठ पण टाकून घेते म्हणजे. ओके तर गाईज मी भाजी करून घेतली आहे. आता मी चपाती करते. चपातीचं पीठ पण कमी. पीठ कमीच आहे. जेवढा आहे तेवढा करून घेते. भाजी टाकली. तोपर्यंत इकडे गप्पा मारतेत बाहेर. मी माझं काम चालू केलं. गाईज मी पीठ मळून घेतलं आहे चपातीचा. चपात्या करायच्या आहेत. एक बाजूला तवा गरम करत ठेवलाय पण अजून पीठ मळतेच. एक बाजूला. ओके ओके तर माझा चपातीचा पीठ मळून झाला आहे. चपाती करायला घेते आणि पेट पूजा पण करायला घेतो. त्यात माझं मिठू बघा तिकडे बिचारा नुसता गप्प बसते. चला मी तुम्हाला दाखवते. त्याला पण टोमॅटो देते. त्याला सकाळचं खायला पण दिलं नाही अजून. मिरची पण संपलीत. बबू मिठू उलटा करून ठेवलाय तिकडे. ते बघा आमचा मिठू आहे. मिठू ते बघ तिकडे दिसते बघा. त्याला पट्टा पण आलाय लाल आणि काला. दर साफ करायलाच नाही. दर हे मिठू घे. कसं वाटलं आमचं मिठू पण मस्त आहे ना. टिपटुडू टिपटुडू इकडे बघ. काय जोशना आता बोलते. आणि मोठा मिठू बघा आमचा तिकडे. मोठा मिठू बघा आमचा तिकडे काय करते तो बघा. बघा इकडे तर बघायचं होतं ना. मग का चारी बाजूनी मला नजर फेरायला लागते. कुठे काय राहिलंय बघू दे. तरी टायमाला काही होत नाही लवकर. आता झाले फक्त मला चपातीच करायचे आहेत. बाकी चहाची भांडी वगैरे आहेत आणि कपडे आहेत थोडे. ओके तर गाईज मी आता गोले करून घेते. गोले केले की पटापट चपात्या होतात. म्हणजे कसं आता 2 राहिलेत 3 राहिलेत 4 झालेत म्हणजे असं करून काय लगेच होतात. म्हणून गोले केले की मग टेन्शन आपला एक साईडला पटापट करत घेते. काय बोलताय?
ओके, तर गाईज मी आता चपाती करते आणि थोडं फुगायला पाहिजे ना चपाती. त्याच्या गोला मी आतून तेल लावून घेतले आणि गोल करते असं. आता चालू आहे. ओके, तर मी चपाती लाटून घेते. हिचं बाबा काय चालले सकाळपासून, फोनवर नुसती व्हिडिओ घालत राहतीला. नुसता मम्मी मम्मी. काय बाबू? पापा देऊ? आधी जा फोन ठेव. पापा म्हणजे तिला तर चपाती करायची आहे. तिचं पण छोटंसं आहे कोलपट लाटणी, आणि मग ती घेते आणि चपात्या वगैरे बनवत असते. काय झालं बाबू? पोरीचं काही समजत नाही मला काय करायचं. जा. ओके, चपाती झाली. तवा कधीपासून गरम करत ठेवलाय. ओके, चपाती झाली. एकदम परफेक्ट गोल नाही मी करत. सर्दी पण झाली त्यात. कशी चपाती झाली फुल्ली. तवा बरोबर म्हणजे गरम होता, पण गॅस कमी होती म्हणून जरा चपातीची जास्त फुलली नाही. ओके, आता मी करून घेते जरा.